मंगलमय पवित्र दिवस. आज आपलं महाविद्यालय 50व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि म्हणून हे वर्षच सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून आपण साजरा करण्याचा संकल्प केला. त्या सोहळ्याचं उद्घाटन झालं असं विचार. या सुवर्ण घडीला, ज्या घडीला हे महाविद्यालय 50व्या वर्षात पदार्पण करीत आहे, ती सुवर्ण घडी. गोविंद सराडकरांची कविता मला आठवते. दगडावर दगड रचून सेतू तयार होतो, तसंच आयुष्याचं मंदिर उभारत जावं आणि असंच आयुष्य उभारत जावं आणि ज्या वेळेला आयुष्याचं मंदिर होतं त्यावेळेला पायाच्या पायरीला, पायाच्या दगडाला मुजरा करावा. आणि म्हणून मडांगे साहेबांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात जे सांगितलं की ज्यांच्या बीजातून हा वटवृक्ष निर्माण झाला या महाविद्यालयाचा, ते शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कडून प्रेरणा घेऊन त्यांनी ही शिक्षण संस्था उभी केली. त्या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी मानाचा मुजरा या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वप्रथम करतो. ज्यांनी जे पायाचे दगड झाले, ते आबासाहेब केडकर असो, सहकार क्षेत्रातील अण्णासाहेब कोरपे असो, सकाळसाहेब असो, गोविंदराव भोर. 50 वर्षामध्ये अनेक कडूगोड आठवणी असतील. त्या सगळ्यात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, इतिहास माणसाला काही शिकवत नाही, पण त्याचबरोबर ते असंही म्हणतात की जो माणूस इतिहासापासून शिकत नाही तो प्रगती करू शकत नाही. इतिहास बाय इटसेल्फ तुम्हाला काही शिकवणार नाही, ते इतिहासातून तुम्ही काय शिकलं पाहिजे. अनेक कडू गोड आठवणी तुमच्या स्मरणात असतील जेव्हापासून या महाविद्यालयाची स्थापना झाली आणि हा प्रगतीचा टप्पा तुम्ही गाठला. मला 2 लहान मैत्रिणीची गोष्ट मी कुठेतरी वाचली की त्या समुद्रावर पोहायला चालल्या होत्या. त्या वाळवंटातून चालत असताना काहीतरी त्यांचं भांडण झालं आणि एकीनं दुसरीच्या थोबाडीत मारली. मग त्यांचं बोलणं बंद झालं. त्या जिच्या थोबाडीत मारली तिने काय केलं की माझ्या मैत्रिणीने माझ्या थोबाडीत मारली हे रेतीवर लिहिलं. मग काही वेळानंतर त्या पोहायला लागल्या एकमेकाशी न बोलता, आणि जिनं थोबाडीत खाल्ली होती ते बुडायला लागली. तिनं वाचवलं. ती तिकडून आल्यावर तिने दगडावर लिहिलं की माझ्या मैत्रिणीने जिने मला थोबाडीत मारली होती तिनंच मला वाचवलं. मग तिला विचारलं हे रेतीत का लिहिलं आणि दगडावर का लिहिलं. जे वाईट गोष्ट आहे रेतीत लिहिली, पुसून जाईल. ज्या वाईट गोष्टी झाल्या असतील त्या विसरून जा, आणि ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या या 50व्या निमित्ताने आपल्या हृदयाच्या अंतःकरणात खडकावर कोरून ठेवा. आणि त्याच गोष्टी आठवण्यासाठी आणि त्या लिहिण्यासाठी आपण हा 50वीचा हा जो सुवर्ण महोत्सव जयंती म्हणून आपण साजरा करीत आहोत, हा त्या कारणासाठी. जे काही वाईट झालं असेल या महाविद्यालयामध्ये विसरून जा. इलेक्शनमध्ये काही वाईट झालं असेल ते मी रेतीत लिहिलं, जे काही देशात झालं. पण तुम्ही जे मला मतं दिले, तुम्ही जे माझ्यावर विश्वास दाखवला, तुम्ही जे माझ्यावर प्रेम केलं, अंतःकरणात मी कोरून ठेवलं आहे. आणि म्हणून तुम्ही माझा काय सत्कार करता, तुमचा सत्कार, तुमचाच ऋण निर्देश करायसाठी ही सारी कार्यकारिणी या ठिकाणी उपस्थित झाली. आपण म्हटलं जायचं आचार्य गरुळकर साहेब. मला एक विवेकानंद एका राजस्थानच्या कार्यक्रमाला त्यांचा सत्कार होता. राजदरबारात सत्कार, आणि राजदरबारातल्या सत्कारामध्ये, राजदरबारात जेव्हा सत्कार होईल तेव्हा नर्तकीचा नाच असतो आणि विवेकानंद संन्यासी त्याच्या बाजूनीच कुठेतरी त्याचा तंबू होता. आणि त्यांना असं कळलं की या सत्कारासाठी कुठून तरी एक वेश्या बोलवलेला आहे, तिचा नाच होणार आहे. विवेकानंदने सांगितलं की मी तिथे जाणार नाही.
आणि ते गेले नाही. तिने भजन म्हणायला सुरू केलं, प्रभूजी मेरे अवगुण चित्त ना करो. आणि त्या गाण्याचा आशय असा होता की तू तर ईश्वर आहेस, परमेश्वर आहेस. आपणही संतांच्या मालिकेतले आहात, आपण सांगितलं, मान्य केलं. मी जर माझ्यात अवगुण असेल, लोखंड असेल, मी देवाच्या दरबारी पडलेला तुकडा असेल किंवा खाटक्याच्या घरी पडलेला तुकडा असेल, मी या पदावर याला पात्र असेल किंवा अपात्र असेल, परंतु तुमच्यासारख्याचा स्पर्श झाला आणि तुम्ही माझा सत्कार केला, आता अवगुण राहणार आहेत कशी ना. आमच्या साऱ्यांमध्ये तुम्ही सद्गुण पेरले आणि म्हणून या सत्काराला महत्त्व आहे असं मी मानतो. आणि आपल्या हातून आमचा सत्कार झाला हे भाग्य आपलं नसून आमचं भाग्य आहे. आमच्यात जरी अवगुण असतील तरी त्याचे सद्गुण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याला जी क्रांती हवी आहे ती क्रांती करण्याचा संकल्प आम्ही सर्व कार्यकारिणी मिळून आपल्यासमोर करतो. आपण बरोबर सांगितलं, 50 वर्ष ज्या महात्म्यांनी शिक्षणाचा असा ध्यास घेतला ते महात्मा फुले असो, बाबासाहेब आंबेडकर असो की भाऊसाहेब असो, आणि ज्यांच्याकरता शिक्षणाची दारच उघडी नव्हती, ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोचू शकत नव्हतं, ते शहरात होतं. आणि म्हणून ते शिक्षण त्यांच्या झोपडीपर्यंत जायसाठी कॉलेजच त्यांच्या घराशी नेलं, शाळाच त्यांच्या दाराशी नेली, ती तट्ट्याचा पाची का होईना. आणि त्यातून माणसं शिकले, तुम्ही म्हणता असे सुसंस्कारित झाले. त्या झोपडीच्या शाळेत शिकलेली माणसं इंजिनियर, डॉक्टर जरी झाली तरी माणसं होती, चारित्र्यवान माणसं होती. आजच्या शिक्षणाची स्थिती अत्यंत दयनीय आहे. या शिक्षणातून सुसंस्कारित माणूस तयार व्हावा ही शिक्षणाकडून अपेक्षा होती. तो स्वतःच्या पायावर उभा राहावा, तो चारित्र्यवान व्हावा. आज मला माफ करा, शिक्षणामुळे माणूस सुसंस्कारित तर होतच नाही, तो विकृत होत चालला. म्हणून आपण जे विधान केलं ते बरोबर आहे, जो जितका जास्त शिकला तितका जास्त भ्रष्ट आहे. हे विधान बरोबर आहे, परंतु नुसतं विधान करून चालणार नाही. त्याचं कारण काय आहे हे शोधलं पाहिजे, याचं संशोधन झालं पाहिजे की असं का झालं. या शिक्षणाने जो परिणाम व्हायला पाहिजे होता, शिकलेला माणूस सुसंस्कारित व्हायला पाहिजे होता, स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे होता, त्याची सामाजिक बांधिलकी पाहिजे होती. त्याची सामाजिक तर सोडा, घरच्या लोकांशी बांधिलकी नाही राहिली, सामाजिक दूर राहिली. याची कारणं कोणची? ही कारणं एवढ्या संतांचं आपण सारं ऐकून जर आपल्याला समजली नसतील, कुठेतरी आपण आपल्याला जे संस्कार आहेत, ज्या विचाराची देण आपल्याला आहे त्याच्यापासून आपण दूर गेलो आहे. मानवता इतकी अपंग आणि कुरूप झालेली आहे ती आजच्या शिक्षणामुळे. आणि ही शिक्षण पद्धती कशा रीतीने बदलता येईल याचा विचार आणि तो प्रत्यक्ष आचारात आणण्याचा ही कार्यकारिणी प्रयत्न करेल. शिक्षणात क्रांती आली पाहिजे. आपण बरोबर म्हटलं, माझ्याजवळ उदाहरण आहे आणि आमच्या संस्थेत घडलेलं उदाहरण आहे की मेडिकल कॉलेजचं एज्युकेशन सर्वात उच्च प्रतीचं एज्युकेशन समजलं, अतिशय महत्त्वाचं. आणि एका शिक्षकाचा मुलगा MBBS होतो, MD होतो, आणखीन कोणते स्पेशलाइज क्वालिफिकेशन घेतो आणि MCI नावाची एक स्वायत्त संस्था आहे, त्या संस्थेचा तो अध्यक्ष होतो. आणि मेडिकल कॉलेजच्या मान्यता देणे आणि कोणाच्या मान्यता काढून टाकणे हे त्याच्या हाती काम. त्याच्या घरात 1800 कोटी रुपये आणि 1.5 टन सोनं सापडलं. हा शिकलेला माणूस, मास्तरचा पोरगा. आता सांगा कुठे संस्काराची कमी आहे? आता हे फक्त काम मास्तर लोकांचं नाही, शिक्षण संस्था चालवणाऱ्याचं नाही, तुमचं देखील आहे, समाजाचं देखील आहे. म्हणून एकट्या शिक्षण संस्थेवर याचा भार टाकू नका. हे सरकारचं देखील आहे, काहीतरी चुकते आणि कोणाच्याने काय होणार नाही. टेक इट फ्रॉम मी, कोणाच्यानेच काय होणार नाही. या देशामध्ये अनेक क्रांत्या झाल्या, राजकीय क्रांती झाली, धार्मिक क्रांत्या झाल्या,
आर्थिक क्रांती झाली, कोणत्याही क्रांतीने कोणताही अपेक्षित बदल आजपर्यंत झाला नाही. आता फक्त एक क्रांती करायची आणि ती म्हणजे शिक्षण क्रांती. आणि ती फक्त शिक्षकच करू शकतात, शिक्षण संस्थेशी संबंधित लोकच करू शकतात, कारण ते ताकददार लोक आहेत. त्यांच्याजवळ एवढी ताकद आहे त्यांच्यामध्ये, परंतु ते स्वतःलाच विसरले, 50 वर्षामध्ये जंगले. सॉरी, माफ करा मला केली साहेब, जंग चढलं आपल्याला. 50 वर्षापूर्वी तुम्ही काय पाहिलं आणि 50 वर्षानंतर हे होत असताना तुम्ही डोळे बंद करू नका. हा आपला सज्जन लोकांचा हे चूप राहण्याचा हा परिणाम आहे. तुमची पिढी 50 वर्षातली, ज्यांना हे कळत होतं चुकून राहिलं, त्या पिढीने काही केलं नाही, तसंच चालू दिलं, त्याचा हा परिणाम आहे. या शिक्षक लोकांमध्ये ही ताकद आहे, त्यांनी कंबर कसली पाहिजे. आणि ही कार्यकारिणी सतत आपल्याला हेच कारण आपल्यासमोर उजागर करणार आहे की ही क्रांती आणायची गरज आहे. हा, प्रगती झाली, या महाविद्यालयाची किती प्रगती झाली. 50 वर्षापूर्वीची बिल्डिंग कशी होती, आजच्या बिल्डिंगा कशा आहेत. आज 12 इमारतीचं, 1 डझनभर इमारतीचं उद्घाटन, करोडो रुपये किंमत आहे त्याची. इमारती झाल्या, प्रयोगशाळा मोठ्या झाल्या, जवळपास त्यांच्या रिसर्चच्या प्रयोगशाळा, PhDच्या वगैरे, अशा कुठल्या कॉलेजमध्ये नसतील अशा प्रयोगशाळा केल्या. ग्रंथालय जाऊन पहा, खेळाच्या बाबतीतली प्रगती पहा, अवॉर्ड पहा त्यांचे, प्रिन्सिपलला स्टेट अवॉर्ड, आणखीन काय काय अवॉर्ड मिळाले, कॉलेजलाही अवॉर्ड मिळाले, CPEचा दर्जाही भेटला, 1 कोटी रुपयाचं अनुदानही आलं, अजून कितीतरी येणार आहे. पण ज्याच्यासाठी हे सारं केलं ते इथून घडते का, याचा आपल्या छातीवर हात ठेवून सांगा की या संस्थेतून आम्ही माणसं घडवतो. आणि ही जर खात्री, आताही इतकं शिक्षण घेतलं, इथे किती PhD आहे, इथे किती नेट सेट झालेले लोक आहेत, असे पराक्रम करणारी माणसं या संस्थेमध्ये आहेत. आणि हे सगळं चुकलं, जे या शिक्षणाने माणूस सुसंस्कारित व्हायला पाहिजे होता, त्या शिक्षणाने तो विकृत होऊन राहिला. आणि जितकं जास्त शिक्षण आणि जितकं उच्च शिक्षण घेत असाल तितकं उच्च विकृत होऊन राहिला. म्हणून अमेरिकेच्या एका शिक्षण तज्ज्ञांनी असं म्हटलं की जगातली सारी शाळा कॉलेजेस उद्यापासून बंद करून टाका. आपल्याला ते बंद होतील याची काही खंत नाही, पण 6वं वेतन आहे काय होणार. एक तर ते बंद करा, नाही चालू ठेवायचे असतील तर ही पिढी सुसंस्कारित कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करा. मला माहिती आहे तुम्ही करू शकता, पण जी काही व्यवस्था आहे, मॅनेजमेंट आहे, गव्हर्नमेंट आहे, त्या व्यवस्थेचे आपण सारे गुलाम. त्या गुलामीच्या बाहेर आपण पडू शकलो नाही, त्या व्यवस्थेचे गुलाम आहात. मी ऐकलंय का प्रिन्सिपलला, एका पदाधिकाऱ्याने, एक्स पदाधिकाऱ्याने गाडी सांभाळली, हे हरामखोरा थांब, तुला मी प्रिन्सिपल केलं आणि तू असंच केलं पाहिजे. अरे तो स्वतंत्र विचाराचा नाही, प्रिन्सिपलला तुम्ही असं बोलता. आणि एवढ्या मोठ्या डिग्र्या घेतलेला प्रिन्सिपल गट ते ऐकते, ही गुलामी नव्हे तर काय. 15 प्रिन्सिपल एका लाईनीत उभे करतात आणि यांच्या डुंगणावर हंटर मारले पाहिजे असं बोलता, तरी हे खाली माना घालून तिथं उभे असतात, ही गुलामी नव्हे तर काय. आणि त्यांचा अपप्रचार सारा ऐकता आणि सत्कार मला करता. काय माणसं, ही गुलामी सोडा. या गुलामीत जोपर्यंत आणि या गुलामीची जोपर्यंत लाज वाटत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं शिक्षण तुम्ही तुमच्या हातून दिल्या गेलं त्या शिक्षणाने सुसंस्कृत माणूस निर्माण होणार नाही, हे लिहून घ्या. नुसतं काही तुम्हाला धमक्या दिल्याने होणार आहे. धमक्याने काय झालं, मी अधिकाराचा वापर नाही करणार, अधिकारावर तुम्ही जरूर बसवला आम्हाला, या अधिकारावर आम्हाला बसवलं याचं एवढंच अंतःकरणापासून मी सगळ्या माझ्या कार्यकारिणीला सांगतो, माझ्या स्वतःच्या मनालाही सांगतो की या अधिकारावर बसवलं तर काही काम करण्याची आपल्या हृदयामध्ये तळमळ पाहिजे.
आणि ती तळमळ असेल खऱ्या अर्थाने, स्वतःला झोकून देण्याची तयारी असेल त्या कार्यासाठी, तर खऱ्या अर्थाने तुम्हाला लोकांनी अंतःकरणापासून निवडून दिलेलं, भोगायसाठी नाही. लोक आपल्या कर्तव्यात काय दोष करतात ते पाहण्यासाठी नाही, ते त्यांचे पाहतील दोष स्वतःचे. आपली तळमळ ते काम करण्यासाठी आपण स्वतःला झोकून देण्याची जी गरज आहे, आणि त्याचंच आश्वासन, तेच अभिवचन मी तुम्हाला देतो की आमच्या प्रत्येकाची तळमळ हे काम करण्यासाठी आहे. आम्ही अधिकार भोगणार नाही. तुमचे केवळ दोष काढण्यात आम्हाला स्वारस्य नाही, ते तुम्ही शोधलं पाहिजे. ही जी मंडळी आहे, आपण व्यवस्थेचे गुलाम आहोत. त्या तुम्ही फेकून द्या. आजपासून मी एक क्रांती सांगतो की तुम्ही आमचे गुलाम नाही. वी शॅल थिंक टुगेदर, वी शॅल डिसाईड टुगेदर अँड वी शॅल वर्क टुगेदर. मिशन ही आहे. मी काही मालक आहे, मी काही अधिकारी आहे, मी अध्यक्ष आहे म्हणून मी तुम्हाला सांगत राहील आणि तुम्ही ऐकत राहा. तुम्ही स्वतंत्र आहात, पण स्वतंत्र डोक्याने तुम्हाला विचार करून दिला पाहिजे. त्या दिवशी आजपासून तुम्ही स्वतंत्र आहात. हे कसं करायचं सांगा, हे कसं करायचं सांगा. हे संकट तुमच्या घरावरचे आहे, माझ्या घरावरचे आहे, तुमच्याशी संबंधित आहे. आणि याचं चिंतन आपण केलं नाही. आणि हा एवढा भाऊसाहेबांनी तयार केलेला शिकलेला वर्ग, या संस्थेमध्ये 6000 कर्मचारी आहेत. भाऊसाहेबाला जाऊन आज इतके वर्ष झाले, या वर्गाची संख्या काढा किती आहे. हा वर्ग सुस्त राहिला, याच्या मेंदूला जंग चढला, याच्या बुद्धीला जंग चढला, म्हणून ही अवस्था निर्माण झाली. तो जंग दूर करण्याचं काम आपल्याला करायचं आहे, आणि ते शिक्षण क्षेत्रात. ही क्रांती. आपल्यामध्ये वाद आहेत, आपल्यामध्ये भेद आहेत, ते धार्मिक असो, मतमतांतर असो, पक्षाच्या एकमेकाच्या विचाराचे असोत. कोणी भाऊसाहेबांना मानतो, कोणी आंबेडकरांना मानतो, कोणी महात्मा फुल्यांना मानतो. हे वाद, हे वादविवाद, याच्या विरुद्धच बंड करायचं आहे. ही मतांधता आहे. जो विचार मानवतेचा विचार सांगितला, तो मानवतेचा विचार घ्यायचा असेल तर ही मतांधता तुम्ही दूर केली पाहिजे. याच्या विरुद्धच बंड केलं पाहिजे. याच्या विरुद्ध बंड करणं म्हणजे शिक्षण क्रांती आहे. नाहीतर आपले घरं मोठे झाले, माणूस सुधारला, त्याचे बंगले मोठे झाले, त्याची जो गाडी आली, त्याचा माणूस सुधारला. लोक म्हणतात की माकडाचा माणूस झाला, परंतु त्या माणसाचे 5000 वर्षातले कृत्य पहा, माणसाचाच माकड झाला राहिला, माणूस नाही. 50 वर्षाचा इतिहास जेव्हा करताना मला आठवतं, मी खारतळ्या गावच्या शाळेत गेलो होतो. 50 वर्षापूर्वी ती शाळा एका मालखान्यात सुरू झाली. बाजारहाट करणारे लोक बाजारातून मग घरी जात असताना त्यांना राहायची सोय नसेल, मग त्या मालखान्यात राहत असत, चुलीवर स्वयंपाक करत असत. भाऊसाहेबांना तो मालखानात घेऊन टाकला आणि तिथे शाळा काढली. त्या शाळेतले विद्यार्थी, त्या खारतळ गावातले पाटील देशमुखांची पोरं, श्रीमंतांची पोरं अमरावतीला गेली शिकायला. त्या मालखान्याच्या शाळेत कोण शिकाय? गोरगरिबाचे पोरं झोपडपट्टीतले जबरदस्तीने धरून आणायचे. एका पोरांनी त्या सुवर्ण महोत्सव जयंतीच्या उत्सवामध्ये आपला किस्सा सांगितला. माझा बाप शाळेत पाठवायलाच तयार नव्हता. म्हणजे काय अडचण नाही, शाळेतच नाही, आपल्याला शिकून काय करायचं. आमचे मास्तर असे होते की जबरदस्तीनं मला कान करून आणले, स्वतःजवळचे 2 रुपये देऊन माझी फी भरली. तिथे जितके वर्ग शाळा होती तिथे शिकलो. मग मात्र माझ्या बापांनी मला अमरावतीला पाठवलं. आज मी हिंदुस्थानातल्या गुप्तहेर संघटनेचा, रॉ संघटनेचा प्रमुख अधिकारी म्हणून रिटायर झालो. हे भाऊसाहेबांची कमाई ही आहे. ही माणसं कमावली. 50 वर्षात तुमचा इतिहास शोधून काढा, कसे कसे विद्यार्थी झाले आणि कसे कसे प्राध्यापक झाले. जे वाईट झाले ते सर म्हणले, ते रेतीत लिहिला. पण त्यांच्या हातून काही चांगल्या गोष्टी झाल्या, त्याचा आदर केला पाहिजे आपण. ही संस्कृती आहे. आणि म्हणून ह्या 50 वर्षाचा हा इतिहास लिहित असताना या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे.
डॅडींचं या ठिकाणी फार मोठं योगदान आहे. मला डॅडींबरोबर काम करण्याचं सौभाग्य मिळालं. मी तर या कॉलेजमध्ये याच हॉलमध्ये असं विधान केलं होतं, डॅडी इज माय फ्रेंड, फिलॉसॉफर अँड एव्हरीथिंग फॉर मी. या पद्धतीने मला डॅडींनी मला या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन केलं आणि त्यांनी जे काही काम केलं त्या कामाला विसरून कसे जाईल. आणि आपण त्यांचे वारस. आता आपण काय करतो तो पहा, डॅडीचा उदो करता की आम्हाला शिव्या देता. आम्ही डॅडीचे आहोत असं कसं म्हणतो मी? आम्ही त्यांच्याकडून शिकलो. तर चांगल्या माणसांनी जी काही चांगली कामं केली असतील त्याची नोंद घेतली पाहिजे. पुढच्या 50 वर्षात काय करणार आहात याचं चित्र, याचं स्वप्न आपल्या समोर असलं पाहिजे. आणि म्हणून ते स्वप्न मी शिक्षण क्रांतीच्या रूपात तुम्हाला दिलं की ही शैक्षणिक क्रांती पाहिजे. हा माणूस घडवला पाहिजे. काय झालं की नुसतंच आपण विज्ञान, नुसतंच आपण पुस्तकातला अभ्यास शिकवला, आपण त्याच्याबरोबर अध्यात्म नाही शिकवला, त्यांच्याबरोबर आपण गांधीइझम नाही शिकवला, त्याच्याबरोबर आंबेडकरांचे विचार नाही शिकवले, त्याच्याबरोबर महात्मा फुले नाही शिकवला. आपल्याला अतिरिक्त वाटलं आणि म्हणून आपण आज प्रत्येक महाविद्यालयामध्ये एक केंद्र आहे. ते विचार जर त्यांच्या हृदयापर्यंत नेऊ शकत असाल, पण त्याच्या अगोदर तुमच्या हृदयापर्यंत ते गेले पाहिजे एवढीच विनंती आहे. तरच तुम्ही दुसऱ्याच्या हृदयात, कारण हे आता खूप मोठं महाविद्यालय झालं. मोठ्या विजेच्या दिव्यांनी काही दुसरा दिवा पेटवता येत नाही. 500 व्होल्टचा असेल तर त्यांनी दुसरा दिवा पंथीच पाहिजे. तर तुम्ही एक पंथी बना, तुमच्याजवळ ते विचार असू द्या आणि या एका पंथीने हे दिवे लावा. याची गरज आहे. त्यांनी सांगितलं की खेड्याचा विकास करा. मी याच्यामध्ये पुढचा विकास करत असताना माझ्यासमोर खेड्याकडे चला महात्मा गांधींचा संदेश आहे. खेड्याचा विकास कधी होईल? जेव्हा कॉलेजमध्ये शिक्षण चांगलं होईल आणि शाळेत चांगलं होईल. इथे जर त्यांना संस्कार केले तर त्या खेड्याचा विकास होईल. पोपटरावांची कथा वाचली मी की त्याचं गाव इतकं वाईट गाव, इतकं खडकाळ गाव, इथे पाणी नाही, मजुरी नाही, व्यसनं इतके टोकाला गेलेले, दारू पिणारे लोक, पत्ते खेळणारे लोक, खून करणारे लोक. तो एक M.Com झालेला माणूस गावात येतो आणि गावाचा कायापालट करतो. आपल्याकडे किती चिमनराव आहेत एकाच कॉलेजमध्ये, एवढे PhD, एवढे नेट्स आहेत. आपण सगळ्यांनी मिळून जर ठरवलं की आपलं महाविद्यालय हे आदर्श